प्रश्न क्रमांक 116, 1 अधिक वर्गमुळात वजा 1चा 100वा घात अधिक वर्गमुळात वजा 1चा 10वा घात अधिक वर्गमुळात वजा 1चा 1000वा घात याची किंमत आपल्याला काढायची आहे. हा 1. आता इथे आपल्याला माहिती पाहिजे की स्क्वेअर रूट ऑफ -1चा स्क्वेअर जो आहे तो -1 येतो. हे जर आपल्याला माहिती आहे तर यावरून आपण इथे याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे -1⁻² मल्टिप्लाय बाय 50, 2 गुणिले 50 बरोबर 100 होतात. तसा हा वर्गमुळात -1चा घातांक 2 गुणिले 5 केला आपण तर 5 दूने 10 होतात. आणि हा वर्गमुळात वजा 1चा 2 गुणिले 500 या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. आता याला सोपं करणं सहज जाईल. बघा इथे -√1चा जो स्क्वेअर आहे, रूट ऑफ -1चा स्क्वेअर हा तुम्हाला 1 मिळतो, -1 मिळतो आणि -1 हा 50 या ठिकाणी होईल. तसा हा इथे स्क्वेअर म्हणजे -1/5 होईल. तसा इथे -1/500 होईल. इक्वल टू हा 1 प्लस आणि हा इथे इव्हन नंबर जर असेल तर निगेटिव्ह जरी असेल त्याचा इव्हन नंबर जर इंडेक्स असेल म्हणजे घातांक असेल, पॉवर असेल तर अशाला तो पॉझिटिव्ह होऊन जातो. आणि जर हा ऑड नंबर असेल घातांकाला तर तो निगेटिव्ह होतो म्हणजे -1. इथे पण इव्हन नंबर आहे म्हणून हा +1 होऊन जाईल. 1 + 1 + 1 3, 3 - 1 केल्यावरती आपल्याला 2 मिळत आहे. आणि हा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे. याच प्रकारचं एक उदाहरण स्क्रीनवर दिसतंय, त्याचं उत्तर कमेंट करा.